म्हणजे खूप लोक सुरतमध्ये येतात आणि म्हणतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरर्स आहे. खूप लोक असं म्हणतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरर्स आहे, बट तसं काहीच नसतं गाईज. साईड ड्रेसेसवरती कशाला ट्रस्ट करा. असे टाईपचे बंच बनवलं जाणार आणि हे बंचेस जाणार साईड ड्रेसेसमध्ये. म्हणजे खूप लोक सुरतमध्ये साडी नेमकं कसं मॅन्युफॅक्चर होत. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. साईड ड्रेसेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल होणार आहे, कारण की मी आज आलेली आहे साईड ड्रेसेसच्या फॅक्टरीमध्ये. आपण आज बघणार आहे की साडी नेमकं कसं मॅन्युफॅक्चर होती, साडी नेमकं कसं बनती, ते एक एक स्टेप आज आपण जाणून घेणार आहे. म्हणजे खूप लोक सुरतमध्ये येतात आणि म्हणतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरर्स आहे. खूप लोक असं म्हणतात की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चरर्स आहे, बट तसं काहीच नसतं गाईज. आज मी तुम्हाला ट्रस्ट देणार आहे की नेमकं रिअल मॅन्युफॅक्चर कसं असतं आणि रिअलमध्ये कशी साडी बनल्या जाते. खूप लोकांसोबत असं फ्रॉड होतं की आम्ही रिअल मॅन्युफॅक्चर आहे आणि खूप लोक असे आपले पैसे गमवून टाकतात. बट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं कळेल की साईड ड्रेसेस खरंच एक रिअल मॅन्युफॅक्चर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की हां बाबा, एक एक धाग्यापासून एक साडी कशी बनते ते तुम्हाला आज पूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे. जसं तुम्ही बघू शकता, धागा बघू शकता, हे एक एक धागा पूर्ण ते ड्रममध्ये रोटेट होणार आणि रोटेट झाल्यानंतर हे पूर्ण म्हणजे बेसिक आहे साडीचं. हे जर रोटेट नसतं झाले, हे जर धागे नसते तर आपली साडी बनलीच नसती गाईज. तर फर्स्ट स्टेप आहे की हे थ्रेड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे साडीसाठी. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण थ्रेडमध्ये, पूर्ण ड्रममध्ये हे थ्रेड असं रोटेट झालेलं आहे आणि पूर्ण बंच आहे. आणि हे ड्रम बघू शकता तुम्ही. आता याच्यापासूनच आपली साडी बनती. आता सेकंड स्टेपसाठी आपल्याला खाली जावं लागेल गाईज. चला गाईज, आता आपल्याला सेकंड स्टेपसाठी खाली जावं लागेल. आणि जसं तुम्ही बघू शकता, ही फॅक्टरीची लिफ्ट आहे. लिफ्टमध्ये आता आम्ही जाणार. अशा टाईपची लिफ्ट भेटेल तुम्हाला फॅक्टरीजमध्ये. मित्रांनो, आपण बघितलं की साडी कशा प्रकारे बनते. फर्स्ट स्टेप आपण बघितलं की आपण थ्रेडिंगने थोडं थोडं करून साडी बेस बनवतो. त्याच्यानंतर आपण खाली गेलो होतो, खूप जास्त व्हॉइस होता म्हणून व्हॉइस मी रेकॉर्ड नाही करू शकली. तर आता मी दाखवणार आहे की साडी बनवून तर वरती तर आलेली आहे, बट हे जे साडीमध्ये थ्रेड आहे ते कसं निघणार. तुम्ही बघू शकता किती सगळं थ्रेड आहे आणि थ्रेड पूर्ण आपण मशीन थ्रू काढणार आहे. आता इकडे या, इकडे बघू शकता कसं पूर्ण प्रकारे थ्रेड निघून जाणार आहे. पूर्ण एकदम क्लीन होणार आहे साडी, एकदम प्रॉपरली. म्हणजे कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्राचं जे थ्रेड आहे ते निघणार. म्हणजे ते एक्स्ट्राचे जेवढे थ्रेड आहे ते पूर्णपणे निघून जाणार आहे. त्याच्यानंतर साडी इकडे येणार आणि तुम्ही बघू शकता की याच्या काठावरती तुम्हाला जास्त म्हणजे रफ दिसणार. आणि ज्याने की लेडीजला खूप जास्त त्रास होतो, याला स्मूथ करण्यासाठी दुसरी मशीन आहे. जसं तुम्ही बघू शकता वर्क करते बघा. आता इथे काठ खूप जास्त रफ आहे आणि या लेडीजला खूप जास्त त्रास होतो याचा. त्याच्यासाठी पण खूप म्हणजे असं प्रॉपरली काम केलं जात आहे. म्हणून साईड ड्रेसेसला इतकं जास्त म्हणजे साडीचं प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण दाखवते. आणि साडीचं साईड ड्रेसेसचं कसं आहे माहिती आहे का, साईड ड्रेसेस एक ट्रस्टेड शॉप आहे. खूप लोक त्याच्यावरती ट्रस्ट करतात आणि खूप लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा आम्ही साईड ड्रेसेसवरती कशाला ट्रस्ट करा. तर हे प्रोसेस आहे. हे एक आजचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला दाखवते की हे प्रोसेस असते आमची साडीजची. खूप जास्त म्हणजे क्वांटिटी क्वालिटीमध्ये खूप तुम्ही बघू शकता किती जास्त क्वालिटी क्वांटिटीमध्ये साडीज बनल्या जाते. तर आता तुम्हाला मी खाली दुसरी प्रोसेस म्हणजे पार्सल सुद्धा डिस्पॅच होतं, तर मी पार्सलचं तिकडे तुम्हाला घेऊन चलते. चला, तिकडे आपण बघितलं की कशा प्रकारे धागे निघले जातात साडीचे. आणि ते धागे काढल्यानंतर साडी अशा मोठ्या ट्रॉलीमध्ये साडी सगळे ट्रान्सफर होतं ह्या साईडला. आणि इथे तुम्ही बघू शकता की साडी इथे काहीतरी काम करते. म्हणजे जसं तुम्ही बघू शकता इथे मशीन चालू आहे आणि मशीनमध्ये साडी प्रेस होतीये. म्हणजे असं गोळामोळा असतो ना साडीचा, तर ते साडी प्रेस होतीये फिनिशिंगसाठी. इन शॉर्ट आपण म्हणू शकतो की इथे साडी फिनिशिंगसाठी येते. खूप छान प्रकारे फिनिशिंग केली जाते आणि एक एक डिटेलिंग मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. खूप छान म्हणजे असं साडीची पूर्ण प्रोसेस मी आज पूर्ण दाखवलेली आहे. किती छान प्रकारे प्रेस होतीये आणि एकदम कडक कडक तुम्ही बघू शकता, कडक कडक साडी होऊन येईल. आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल की इथे साडी कट सुद्धा होणार, प्रॉपरली कट होऊन सनी इथे येणार. आणि इथे आल्यानंतर इथे साडी पॅक होणार. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साडी पॅक करत आहे, फोल्ड करत आहे. तो पेपर टाकणार याच्यामध्ये. पेपर टाकल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करणार आणि फोल्ड केल्यानंतर साडीचे असे बंच बनवलं जाणार. असे टाईपचे बंच बनवलं जाणार आणि हे बंचेस जाणार साईड ड्रेसेसमध्ये. तुम्ही बघू शकता, असं तुम्ही बघू शकता 6 साडीजचा एक बंच बनतो आणि हे बंचेस जाणार साईड ड्रेसेसमध्ये. आणि साईड ड्रेसेसमध्ये
म्हणून साई ड्रेसेस खूप जास्त ट्रस्टेड आहे. वाट कसली बघताय गाईज, एकदा नक्कीच साई ड्रेसेसला व्हिजिट करा, कारण की साई ड्रेसेसच एक रिअल मॅन्युफॅक्चर आहे. आणि रिअल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे साडीजची मॅन्युफॅक्चरिंग कसं होतं ते आज मी पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर नक्कीच एकदा साई ड्रेसेसला व्हिजिट करा, कारण की साई ड्रेसेस खरं एक रिअल मॅन्युफॅक्चरर आहे. आणि ते होलसेल प्राईसमध्ये तुम्हाला साडीज देणार, आणि जे की खूप जास्त हेल्प करणार तुमच्या नवीन बिझनेस स्टार्ट होण्यामध्ये. धन्यवाद.